नुकतेच महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एका लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेली भावना आज संपूर्ण राज्याची गरज बनली आहे। शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी सभागृहामध्ये थेट मागणी केली की अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची 3 वर्ष नव्हे तर थेट त्यांच्या सेवा निवृत्तीपर्यंत याच पदावरती नियुक्ती ठेवावी। कारण महाराष्ट्राला जर कर्करोगासारख्या महाभयंकर आजारापासून आणि अन्नामधील भेसळीपासून मुक्त करायचं असेल तर मग तुकाराम मुंडे हाच एकमेव उपाय आहे। या अन्न व औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी म्हणून तुकारामजी मुंडे साहेब त्या दिवसापासून आले, त्या दिवसापासून खऱ्या अर्थात या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ह्या अवैध काम करणाऱ्या सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता पहिल्यांदा त्यांच्या सर्व्हिस मध्ये एक अतिशय सुंदर असं डिपार्टमेंट त्यांना मिळालं आहे की ज्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बालगोपालांपासून तर आमच्या माता भगिनींपर्यंतचं आयुष्य जे बर्बाद होणार होतं त्याच्यापासून ते वाचलेलं आहे। किमान आता त्यांना त्यांच्या विषयाला शोभून असलेलं हे डिपार्टमेंट मिळालेलं आहे। त्यांची 3 वर्ष तरी कमीत कमी आमची तर इच्छा आहे की त्यांचं रिटायरमेंट पर्यंत हे डिपार्टमेंट असावं, पण किमान 3 वर्ष या महाराष्ट्राला लाईन लागेपर्यंत बदली होणार नाही का असा माझा प्रश्न आहे, त्याला आपण उत्तर दे। तुपावरचा प्रश्न बदली करणार नाही की इथवर गेला आहे, बदली हा विषयच येत नाही। कामकाज सुरळीत चालू आहे, सुरळीत चालू राहील। मी खरोखर अगदी अभिमानाने सांगेल की मी तो प्रश्न उचलला आणि हा प्रश्न मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला तो प्रश्न होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या विभागाला आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना टाकलेलं आहे, माझी आताही त्यांना हात जोडून विनंतीच असणार आहे की त्यांना तर रिटायरमेंट पर्यंत ह्या विभागात ठेवावं। खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राला कॅन्सर मुक्त करायचं असेल तर त्याचा एकच इलाज आहे तुकाराम मुंडे। एका लोकप्रतिनिधीला स्वतःच्याच सरकारच्या प्रशासनामधील अधिकाऱ्यासाठी अशी मागणी का करावी लागते? कारण आज आपण जे काही खातोय पितोय त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळीचे पांढरं विष कालवलं गेलंय। अनेकांना वाटेल की ही मागणी जरा जास्तच होतीये, पण तुकाराम मुंडेंनी पदभार स्वीकारल्यापासून आकडे बघा, अवघ्या 1.5 ते 2 महिन्यांच्या काळामध्ये एफडीएनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 350हून अधिक भेसळखोरांना बेड्या ठोकल्या आहेत। 235 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत। 270हून अधिक अवैध कारखान्यांना टाळं ठोकण्यात आलं आहे। कारवाई फक्त लहान दुकानांवरती नाहीये तर सिस्टीमला आवाहन देणाऱ्या बड्या ब्रँड्सवर देखील कारवाई झाली आहे। नागपूरच्या एका नामांकित स्वीट मार्टच्या मुख्य किचनमध्ये चक्क मेलेले उंदीर सापडल्याची घटना असो किंवा मग दक्षिण मुंबईमधील ऐतिहासिक के रुस्तम आईस्क्रीम पार्लरसह बड्या रेस्टॉरंटचे परवाने थेट रद्द करण्याची हिंमत असो, कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो हे मुंडे साहेबांनी आपल्या कृतीमधनं दाखवून दिलंय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुकाराम मुंडे हे फक्त दंड लावून थांबले नाहीयेत तर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित सुपारी, तंबाखूचे संघटित नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी थेट मकोका सारखं कडक कायदेशीर अस्त्रच उगारलंय। त्यामुळे आता घाबरलेल्या काही मोठ्या व्यापाऱ्यांनी थेट हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। यावरूनच मुंडेंच्या कारवाईचा खौफ किती मोठा आहे हे स्पष्ट होतं। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मुंडेंनी सिंथेटिक दुधाच्या भयानक वास्तवाचा पर्दाफाश केला। डिटर्जंट, शॅम्पू आणि पाम ऑइल पासून बनवलेलं हे दूध थेट लहान मुलांच्या पोटात जातंय आणि अशा भेसळखोरांना थेट जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। मुंडेंच्या या धडाक्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांच्या बदलीच्या चर्चा पडद्यामागे सुरूच झाल्या आहेत। प्रामाणिक अधिकाऱ्याला काम करू न देण्याची सिस्टीमची ही जुनी सवय आहे, पण यावेळची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। यावेळचा लोकक्षोभ पाहता राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना विधानसभेमध्ये अधिकृत घोषणाच करावी लागली की तुकाराम मुंडेंची बदली होणार नाही, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। तुम्हाला काय वाटतं? मुंडेंसारख्या अधिकाऱ्याला महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी खरंच एकाच जागेवरती दीर्घकाळ ठेवायला हवं का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा।